तेलंगणामध्ये 3 महत्वाचे सण असतात, बोनालू, बदकम्मा आणि दसरा. हे महत्वाचे आणि मोठे सण असतात. बाकीचे पण सगळे सण साजरे केले जातातच असतात, दिवाळी वगैरे. आणि बोनालू सुद्धा हा देवीचाच सण आहे, महाकालीचा सण आहे. तर इकडे बोनालू कसा सुरू झाला? बोनालू पहिले तर बोनालूचा अर्थ म्हणजे भोजन आहे, भोजन. आणि भोजनचा बहुवचन म्हणजे भोजनलू. तसंच बोनम आणि बोनालू, तर भोजनचाच अपभ्रंश होऊन ते बोनालू असं म्हणायला लागलेले आहे. तर बोनम म्हणजे त्या डोक्यावर जो मटका घेतात, जो माठ घेतात छोटा, तर त्याच्यामध्ये असतं नैवेद्य, म्हणजेच भोजन असतं देवीसाठी अर्पण करण्यासाठी. जसं आपल्या इकडे नैवेद्य अर्पण करतात तसंच इकडं तो नैवेद्य असतो. त्याच्यात गोड भात असतो, दही भात असतो, गूळ घालून केलेला गोड भात असतो. तर ते सगळं असतं त्या मटक्यामध्ये. आणि याची सुरुवात झाली 1813 साली, जेव्हा की इकडं कॉलरा सारखा रोग आला होता, प्लेग, कॉलरा, त्याची खूप प्रचंड साथ होती इकडं. तर खूप सारे लोक मरायला लागलेले होते. तर त्याचाच एक माणूस ब्रिटिश आर्मीमध्ये होता, जो की एमपीला होता. तर त्याला असं कळलं की आपल्याकडे अशी साथ आली, खूप सारे लोक मरतायत. तर त्यांनी उज्जैनला महाकाली मंदिरात महाकालीला असं नवस केला की तू आमच्या गावाची रक्षा कर, तर तुला दरवर्षी आम्ही हे असं बोनम चढवत जाऊ. तर त्यानंतर त्याने नवस केला, तर ते नवस खरा झाला आणि खरंच इथली साथ निघून गेली हैदराबाद मधली. मग तेव्हापासून ही बोनमची प्रथा सुरू झाली. मग हा सणच खरा देवीचा आहे, बायकांचा आहे. तर इथं आषाढमध्ये म्हणजे आषाढ महिन्यात हा सण केला जातो, कारण की आषाढ महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना आहे, तेव्हा पावसाळा असतो आणि खूप सारे साथीचे रोग पसरतात. तेव्हा मग नवस करतात की आमच्या गावाची रक्षा कर, आमच्या शिवाराची रक्षा कर. म्हणून देवीची मिरवणूक काढली जाते पहिल्यांदा. मिरवणुकीत सगळ्यात पुढे असतात ते पोतराजू. पोतराजू म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण तुम्ही पाहिलं असेल, ते लोक असं अंगावर मारून घेतात, पोतराज म्हणतात तिकडं. ते पोतराजू म्हणजे इकडं त्या महाकालीचा भाऊ असतो. त्यामुळं जेव्हा देवीची मिरवणूक अशी एक गाव असतं, तर त्या शिवारापासून त्यांची मिरवणूक काढली जाते देवीची. तर त्याच्या पुढं पोतराजू असतं. ते म्हणजे असं असतं की कुठलं संकट आलं तर ते आधी भाऊ हँडल करणार आणि नंतर महाकाली. म्हणून सगळ्यात आधी ते संकट स्वतःवर घेण्यासाठी भाऊ सगळ्यात पुढे असतो, अशी त्या मागची स्टोरी आहे. जोगतीन एक कॅरेक्टर असतं. तर जोगतीन म्हणजे ज्यांच्या अंगात देवी येते. इकडे पण असतात जोगतीन, ज्यांच्या अंगात देवी येते. महिन्याच्या प्रत्येक रविवारी असं म्हटलं जातं की देवीचा आवडता वार असतो तो आदिवार, म्हणजेच रविवार. आषाढच्या प्रत्येक रविवारी इथं वेगवेगळ्या ठिकाणी बोनालूचे कार्यक्रम होतात. असं नाही की एकाच दिवशी पूर्ण सिकंदराबाद मध्ये होतं, असं नाही होत. सिकंदराबादच्या उज्जैनी महाकाली मंदिर खूप मोठं मंदिर आहे, तिथं होतं आधी. मग त्याच्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या एरियात होतं. आमच्या एरियात काल झाला, तर नेक्स्ट संडेला जवळच्याच एरियात कुठं पण असेल. लोक देवीला जसं नैवेद्य चढवतात, तर त्यासोबत ते सिंधी म्हणजे ताडी, जी झाडापासून बनवली जाते दारू, तर ती चढवतात. इकडे तुम्ही पाहिलं असेल, काही लोक प्रॉपर दारूची बॉटल तिथे ठेवतात नैवेद्यासोबत. म्हणजे जसं की बोकडा कापला जातो, कोंबडी कापली जाते, बळी दिला जातो त्यांचा, आणि मग त्याचाच नैवेद्य असतो. आणि त्याच्यासोबत पुरी बनवतात, बगारा राईस, पुरी आणि नॉनव्हेज करी जी पण असेल ती. मी पण इकडे आल्यानंतर पहिल्यांदाच बघितलं की नॉनव्हेज सोबत पुरी कसं खातात. तर ते तेलुगू लोक पुरी करतात नॉनव्हेज सोबत बोनालूला. सण असल्यामुळे घरी पाहुणे आलेले असतात, भाऊबंद आलेले असतात. तर त्यांचं हेच असतं की बोकडा कापलेला असतो, मग पूर्ण फॅमिलीला बोलवलेलं असतं, गावाकडून इकडून तिकडून लोक येतात आणि त्याच्यासोबत दारू आणि मटण हे असतं प्रत्येक घरात. आता मी इथं आल्यापासून बघते, हा मेन इथं दारू आणि मटण हे कुठलाही सण असला की असतंच, पण बोनालूला हे जास्तच प्रकारात दिसेल तुम्हाला. दारूच्या दुकानात फुल गर्दी, मटण चिकन शॉपमध्ये फुल गर्दी. तर तसं इकडची संस्कृती आहे. तर असा आहे बोनालूचा अर्थ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.